के मायके में सब कुछ नहीं होता, लेकिन हमारे यहाँ ऐसा ही होता है। इस घर के कुछ नियम हैं, इसलिए गौरी अब तुम्हें इस खानदान के लायक व्यवहार करना सीखना होगा। हॅलो. हाँ हॅलो बर्फी, कशी आहेस तू? बर माका हे सांग, खिचडी कशी झाली होती? आवडली सगळ्यांका? मस्त झाली होती. पण अगं आता पण काय काही नाही अगं, दादीजी आहेत ना, त्यांना दाणे चालत नाही, ऍसिडिटी होते लगेच. म्हणून मग अम्माजींनी त्या शिंगाड्याच्या पुऱ्या असतात ना, त्या करून दिल्या त्यांना. अरे देवा, असा झाला काय? तू एक काम कर ना, हा पुढच्या वेळेला ना त्यांना उपासाला रताळ्याचा किस कर, हा त्यात जरा कूट कमी चालता. हो. आणि तोपर्यंत ना मी तुका उपासाचे खमंग पदार्थ जरा आठवून ठेवते आणि मग सांगते मी तुका. हो हो, पण लवकर सांगा. काय इथे सगळ्यांचे खूप उपवास असतात. मग मी त्यांना पुढच्या वेळेला साबुदाण्याची खिचडी पण खाऊ घालेन आणि तुम्हाला उपवासाचे काही नवीन पदार्थ सांग, म्हणजे तेही खाऊ घालेन. अगो बेल वाजली, कोणतरी हिलाचा वाटता. मी ठेवताय फोन, हा मग करताय परत. हॅलो. कोण तू? कशा केली काय सर? काय काम? हा काय तुझा? चल निघ देऊन. आजी 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 मला माफ करा आजी, मी चुकले आजी. अगो सोड नका. नाही आजी, जोपर्यंत तुम्ही मला माफ नाही करणार तोपर्यंत मी तुमचे पाय नाही सोडणार. पाय धरून मका पाडतास का काय? हा नाटकी कुठली एक नंबरची. चल चल इथून, सोड मका. आजी नका ना असं दूर लोट तुम्हाला. तुमच्याशिवाय कोण आहे माझं? का आई आहे ना तुझी, तुझे कान भरू. आजी असं नका ना बोलू, माझी चूक मला पटली आहे. मला माझ्या घरात परत यायचंय आजी. या घराचा एखादा कोपरा द्या मला. अगो सगळं घर फुंकून खाल्लंस, हा आता कोपरा हवा तू का? आमका काय खोळ्या समजलीस का काय? आजी मी बदलले हो आता, मला माफ करा ना आजी, प्लीज आजी. हे बघा, तुम्ही जे सांगाल ते सगळं ऐकेन मी, एका शब्दाने उलट बोलणार नाही. आजी प्लीज, आजी प्लीज माफ करा. नक्की? हो नक्की. मी सांगा तर ऐकशील? हो आजी. अगो जित्याची खोड अशी जातलंय काय? हो आजी, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण माझी खोड मोडली आता. खरंच तुम्ही सांगाल ते सगळं ऐकेन. हो आजी खरंच. मी सांगा तर ऐकशील? सगळं करेन. बर चल ये ये आती. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. हे
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.